नमस्कार. आज आपण ऍसिड आणि बेस, इंट्रोडक्शन ऑफ ऍसिड आणि बेस वर्ग 8वा. या वर्गामधील ऍसिड आणि बेस कसं ओळखायचं, ऍसिडची चव कशी असते, बेसचं चव कसं असते आणि त्यांना पाहिल्यानंतर कसं ओळखलं जाते याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जसं आपल्याला हा पदार्थ माहिती आहे, याला निंबू असं म्हणतात. सोबतच आपण याला ओळखण्यासाठी काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये मी सोबत घेतलेले 2 लिटमस पेपर, एक आहे ब्ल्यू लिटमस आणि एक आहे रेड लिटमस. आणखी याच्यामध्येच आपल्याला काही गोष्टी पाहायच्या आहेत, म्हणजे ऍसिड कोणतं आणि बेस कोणतं ते पाहण्यासाठी आपल्यासोबत आपण काही केमिकल्स घेतलेले आहेत. त्या केमिकल्स मध्ये मी तुम्हाला नाव नाही सांगणार आहे, पण ते तुम्हालाच ओळखायचे तो ऍसिड आहे की बेस आहे. सोबतच याच्यामध्येच ते केमिकलला पाहण्यासाठी म्हणजे ऍसिड आणि बेसला पाहण्यासाठी आपण इंडिकेटर्स घेतले. एक आहे फिनॉल्फ्थॅलीन, एक आहे मिथिल ऑरेंज. फिनॉल्फ्थॅलीन आणि मिथिल ऑरेंज, आणि याच्या सहाय्याने आपण आज ऍसिड कोणतं आणि बेस कोणतं या आमच्या आजच्या वसंतराव नाईक हायस्कूल शाळेच्या लाडक्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला एक टेस्ट ट्यूब घेतलाय. त्याला आपण एका चिमट्याच्या सहाय्याने म्हणजे टेस्टिंग होल्डरच्या सहाय्याने पकडले आहे. यामध्ये सुरुवातीला मी ड्रॉपरच्या मदतीने काही केमिकल्स याच्यामध्ये टाकतो आणि ते केमिकल्स अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला त्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचे. टेस्ट ट्यूब मध्ये केमिकल्स टाकल्यानंतर तुम्हाला ते पाहायचंय की तो कलर किंवा त्याचा कलर कोणत्या प्रकारचा तयार होऊ शकतो. आपण सुरुवातीला आता जो केमिकल घेतलाय हे केमिकल पाहण्यासाठी आपण फिनॉल्फ्थॅलीन कोणत्या वेळाच्या बद्दल हा फिनॉल्फ्थॅलीन याचे काही बघा. आपण आता या टेस्ट ट्यूब मध्ये एक केमिकल टाकलंय. काय टाकणार आहे? केमिकल. आता आपल्याला पाहायचंय आणि केमिकल पाहणारे आपण काही विशिष्ट प्रकारच्या इंडिकेटरच्या मार्फत. इंडिकेटर म्हणजे दर्शक. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण इंडिकेटर घेऊ कोणता? फिनॉल्फ्थॅलीन. कोणता याचा? फिनॉल्फ्थॅलीन. फिनॉल्फ्थॅलीन कोणत्या वेळेच्या मधला? चल घे तुझ्या हातामध्ये आणि त्याचे 2-4 थेंब या केमिकल मध्ये तू टाकून पाह की काय काही चेंज झाला का बेटा त्याच्यामध्ये? नाही, कोणत्याही प्रकारचा चेंज झालेला नाही. म्हणजे याचा अर्थ जर फिनॉल्फ्थॅलीन आपण एखाद्या केमिकल मध्ये टाकलं तर तो कलरलेस राहतो. कसा राहतो? कलरलेस. म्हणजे इट मीन्स दॅट दिस सोल्युशन डू नॉट चेंज इट्स कलर. तो त्याचा कलर चेंज करत नाही. आता कलर चेंज करत नाही म्हणजे तो कोणता राहील? तर जनरली अशा प्रकारचा सबस्टन्स हा ऍसिड राहतो. कारण तो ऍसिड. कारण तो ऍसिड. आता हा ऍसिड आहे की नाही याला परत एकदा चेक करून मग तर याच्यासाठी आपण दुसरा इंडिकेटर घेऊ. दुसरा इंडिकेटर आपल्याकडे आहे मिथिल ऑरेंज. मिथिल ऑरेंज कोणते बरोबर बेटा? त्याचे काही 2-4 थेंब याच्यात टाकून पहा की खरंच याचा कलर काय होतोय, कलर चेंज होतो की नाही होत. ठीक आहे, ड्रॉपर घे. समोर दाखव सर्वांना. कलर कोणता येऊन राहिला रे बेटा त्याच्यावरती? पिंक. कोणता कलर आलाय? पिंक. व्हेरी गुड. बघा, the solution appears pink in color when added methyl orange in the solution. It means that the solution is acidic in nature. कोणत्या नेचरचा आहे? acidic in nature. कोणता ते? acidic in nature. सेकंड दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये in another test tube we have to add the another solution to identify it is base or it is acid. It is base or it is acid. Just hold tightly with the help of the test tube holder. आता बघा यामध्ये आपल्याला परत आपण जे केमिकल्स याच्या आधी तिथे टाकलेले आहेत तेच केमिकल्स आपल्याला परत टाकायचे. म्हणजे इंडिकेटर्स टाकायचे. आता आपण याच्या आधी म्हटलं की हा सोल्युशन जो होता हा ऍसिडिक नेचरचा आहे, तर हा सोल्युशन कोणता आपल्याला हे पाहायचं. तर याच्यासाठी परत आपण त्याच्यात फिनॉल्फ्थॅलीन आणि मिथिल ऑरेंज टाकू. फिनॉल्फ्थॅलीन आणि मिथिल ऑरेंज. आता यामध्ये हे फिनॉल्फ्थॅलीन आहे
हे टाकून पहा बेटा याच्यामध्ये कोणता कलर आहे. सोल्युशनचा कलर बघा बेटा. विच कलर इज अपियर इन द सोल्युशन. कोणता कलर आहे ते रे. पिंक. इट मीन्स दॅट दिस सोल्युशन इज अ बेसिक इन नेचर. इट मीन्स दॅट इट इज बेस. काय हा बेस. काय आहे हा बेस. आता बेस आहे हे कन्फर्म झालं फिनॉल्फ्थालीन टाकून. तर आता आपण या सोल्युशन मध्ये जर समजा आपण मिथिल ऑरेंज टाकून घेऊ. काय टाकून पाहायचं. मिथिल ऑरेंज. याचा कलर बदलतो काय किंवा तो कलर तसा राहतो काय. त्याच्यासाठी आपण दुसऱ्या टेस्ट मध्ये परत तो सोल्युशन घेऊ आणि त्याच्यावर आपण समजून घेऊ की हा ऍसिड आहे की बेस आहे. इट इज ऍसिड ऑर बेस. आता मी दुसरी टेस्ट घेतली. याच्यामध्ये परत मी तो सोल्युशन घेतो आणि तो सोल्युशन घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून पाहायचं आहे मिथिल ऑरेंज. काय टाकून पाहिजे आपल्याला. मिथिल ऑरेंज. मिथिल ऑरेंज टाकल्यानंतर याचे काही थेंब त्याचे टाकायचे आणि पाहायचंय की तो इंडिकेशन कसं दाखवते. हा टाका. चला लुक ॲट हियर. बघा बेटा या सोल्युशनचा कलर कसा झालाय सर्वांना दिसे. इट मीन्स दॅट when we added the methyl orange in the solution the color appears yellow. It means that the solution is basic in nature. It means that this solution is base. काय हा बेस. काय हा बेस. आता बघा या दोन सोल्युशन मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर हे दोन सोल्युशन. एक सोल्युशन माझ्या हातात होता ऍसिड आणि एक सोल्युशन आहे माझ्या हातामध्ये बेस. सर्वांना लक्षात येतंय काय. नक्की. आता या व्यतिरिक्त आपल्याकडे आणखी काही बरेचसे सोल्युशन्स आहेत आणि ते सोल्युशन आपल्याला जे टाकून पाहिजे की ते खरंच ऍसिडिक आहे की बेसिक आहे. म्हणजे त्यांचे सोल्युशनचं नेचर आपण स्टडी करून घेऊ. व्हॉट इज दिस. काय रे. सर्वांना माहिती आहे लिंबूची टेस्ट कशी राहते आणि इंग्लिश मध्ये आपण टेस्टला काय म्हणतो. सोरिंग टेस्ट. काय म्हणतो आपण याला. आता आपल्याला पाहायचंय की लेमन ज्यूस हा नेचर मध्ये कसा आहे. लेमन ज्यूस नेचर मध्ये कसा आहे. विथ द हेल्प ऑफ दी लिटमस पेपर. विथ द हेल्प ऑफ लिटमस पेपर मी सुरुवातीला याच्यामध्ये रेड लिटमस टाकून पाहायचं की त्याचा कलर कसा होतो. रेड लिटमस when added into the lemon juice याचा कलर चेंज झाला का रे बेटा. कलर चेंज झाला काय नाही. बट when we added the blue litmus in the solution आपण सोल्युशन मध्ये ब्ल्यू लिटमस टाकून पाहिलं तर त्यामध्ये काही चेंजेस होतात का पहा. होते का रे बेटा. पहा बरं काय झालं. ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड. इट मीन्स दॅट द सोल्युशन बिकम्स ऍसिड. द सोल्युशन बिकम्स ऍसिड. And how we know? By using the litmus paper. Which two types of paper we use? Red and blue. Red and blue. These are two papers indicate. It means that when we added red litmus into the solution, it do not change its color. But when we added the blue litmus into the solution, it turns red. It turns red. It means that this solution is acidic in nature. Acidic in nature. Come on. Students, so we learn that how to identify the acid and base with the help of litmus paper, some indicators like phenolphthalein and methyl orange. Are you understood how to identify the acid or base? Yes. Then thank you.